नर्मदे हर. नर्मदा परिभ्रमण एक निरंजन पर्व दुसरे याच्या पुढच्या भागात मी सोनाली लिखितकर तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आहे. आता बद्रिकाश्रम पाहून झाला तसं मग ते म्हणले की आता पुढे तुम्हाला मी एक तीर्थ दाखवतो आणि तिथला जो व्ह्यू असेल तो तुम्ही बघून नक्कीच म्हणाल की काय दृश्य आहे म्हणून. आता असं त्यांनी मला गाडीवर बसता बसताच सांगितलं आणि त्यामुळे मी खूप उत्सुक होते की आता पुढे आपल्याला काय बघायला मिळणार आहे. मग मी पुढे गेले तर तिथे एक असं एकदम दुर्गम ठिकाणी म्हणजे अगदी रस्त्याला कोणी नाही, रस्ता पण जायला असा फारसा काही नीट नाही आणि अशा ठिकाणी ते म्हणले की एक यमहास तीर्थ म्हणून आहे. तर ह्याच्याविषयी मला पण काही फारशी माहिती नव्हती. तर त्या यमहास तीर्थाला आपण भेट देऊया म्हणे. मग आम्ही गेलो आणि तिथेही दुपारच्या वेळेला असेच थोडे शांततेत म्हणजे सगळं होतं आणि तिथेही काम करणारे जे म्हणजे पूजा अर्चा वगैरे करणारे पुजारी होते ते आराम करत होते. पण आम्हाला बघून ते उठले. आता आम्ही त्यांना म्हटलं तिथेही पुजाऱ्यांना की तुम्ही आराम करा वगैरे, पण नाही, ते खूप उत्साही होते. ते म्हणले नाही नाही तुम्ही जाऊन दर्शन घ्या वगैरे. ते यांना ओळखत होते या बाबाजींना. म्हणजेच एकंदर त्या भागामध्ये ह्या जे मला नेणारे बाबाजी आहेत त्यांना बरेच लोक ओळखत असावेत, कारण की त्यांचं कामही कदाचित तसंच सगळ्यांना मदत करण्याचं वगैरे असावं, चांगली व्यक्ती असावेत असं वाटत होतं. मग तिथून ते ॲक्च्युअल जे मंदिर होतं यमहास मंदिराचा जो म्हणजे शंकराची पिंडीच होती, तर तिथे आम्ही गेलो आणि अतिशय छोटंसं म्हणजे अगदी 4-5 फूट बाय 5 फूट असं म्हणजे आपली अगदी बाथरूम वगैरे जेवढी असते की नाही तर तेवढ्या आकाराचं ते आतून मंदिर होतं. आणि म्हणजे अगदी ते वाकून वगैरे थोडासा दरवाजा असं होतं जाण्यासारखं. मग तिथे दर्शन घेतलं आणि समोर असा उघडा एक छोटासा दरवाजा किंवा खिडकीच म्हणली तरी चालेल आपण, तशा पद्धतीची होती ती, जमिनीपासून अशी टेकलेली, कारण हाईटलाही कमी होतं मंदिर. तर तिथून बाहेर बघितलं आणि बघितले तर मी अक्षरशः आश्चर्य आणि भीतीनं थक्क झाले, कारण की जिथे आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो तिथून फक्त 2 ते 3 फूट पुढं अंतर सोडून असा खाली पूर्ण ढासळलेला भाग होता आणि डायरेक्ट असं खाली मैयाचं वाळवंट आणि पुढे मैयाचं पात्र होतं. म्हणजे तिथून जर माणूस घसरला तर त्याचे हाडच राहतील अशा प्रकारचं एकदम खोल होतं चांगला भाग. आणि ते पाहिलं आणि मग कडेला पण थोडंसं जाऊन बघितलं काय आहे. तर त्यांनी सांगितलं की हे मागच्या एक 5-6 महिन्यापूर्वी, 1-2 वर्षापूर्वी जवळजवळ ते आले होते तिथे, तेव्हा तो भाग जरा बऱ्यापैकी होता. त्यामुळे मी इथून प्रदक्षिणा वगैरे पण घातली आहे बाहेरच्या बाजूनं जाऊन. पण आता तो सगळा भाग ढासळलेला आहे आणि आम्ही आता इथे या लोकांना सांगून हा थोडासा बांधून घेतो, कारण हे जे मंदिर आहे हे वरचं आहे, याचं स्थान वरचं आहे, ह्याला काढून ते सगळं सपाट करून खाली बांधणं वगैरे अर्थ नाही आहे. त्यामुळे आम्ही खालचाच भागाला थोडंसं चढवून त्याच ठिकाणी ते मंदिराचा तिथे जीर्णोद्धार करणार आहे. मग ते सगळं बघितलं आणि ते दृश्य म्हणजे ते खूपच सुंदर होतं. म्हणजे खोल होतं पण मैयासुद्धा इतकी सुंदर दिसत होती, वाळवंटही मोठं आणि निळा एकदम रंग मैयाचा, असा अगदी चित्र असावं तसं होतं. म्हणजे मी जे म्हणलं होतं मागे की काही जी मैयाची जी दृश्य आहेत ती माझ्या कायम मनात राहिलेली आहेत, जसं अमरकंटकचं दृश्य आहे. आणि मागच्या वेळेला पण मी सांगितलं होतं की मला भालोद वगैरे या भागात जाताना काही दृश्य आहेत ती बघितलेली होती. एक रामेश्वर लक्ष्मणेश्वर इथून दिसलेली मैया ती पण सुंदर होती. आणि तसं हे एक ठिकाण होतं की जिथून दिसलेली मैया मी कधी विसरू शकत नाही, यमहास मंदिर. तर त्याचं पण आपण आता पाहणार आहोत पुढे. एकदम खोलवर इकडे मैया आहे आणि अगदी शेजारी हे देऊळ आहे. म्हणजे इथे कधी ढासळेल काही सांगता येत नाही. अरे बापरे. आणि मी आहे मागे एवढं जे दिसतंय ना खोलवर बेळाळ, आणि इकडे मी बसली आहे. आणि हे आहे यमहास शिवलिंग. आणि खरोखर ही कठीण जागा आहे. म्हणजे हे पूर्वी जे थोडंफार होतं इथे असं, ती कोपऱ्यावर उभी आहे मी. ते पूर्वी ढासळले. माझ्याबरोबर जे काका आहेत ज्यांनी मला हे दाखवायला आणलेलं आहे आज, ते पूर्वी
पूर्वी अशा इथल्या वाटेतनं आले होते, थोडासा चौकोनी भाग होता, आता सगळा ढासळला आहे आणि पुढे आता खाली हे बांधकाम चालू आहे. हे करणार आहे म्हणतात हे मंदिर. आता जबरदस्त दृश्य आहे. नर्मदे हर काय आहेस का भैया तू. सामने दिख रहा है ना वो पहचान, वो कुबेर. कुबेर किधर? हाँ वो सामने इधर कुबेर है, कुबेर भंडारी इधर ही है. ये बीच में है, बीच में वो करनारी. करनारी संगम है वो. इधर किधर गया अपना? वो बोट जा रही है, वही है क्या करनाली वाला? नहीं, वो चाणोद है. चाणोद है. हाँ. और उसके पीछे कुबेर भंडारी है. हाँ, ये चाणोद से आगे वो दिखता है, वो केसरी. हाँ, वो करनारी है. हाँ हाँ. उसके आगे वो कुबेर जी. मग यमहास मंदिर पण पाहिलं आणि निघायला लागलो. आणि तेवढ्यात असं मनामध्ये क्षणभर वाटलं की हे जे बाबाजी आहेत इथे जे होते तिथे, तर ते पण खूप सेवाभावी वाटले मला. म्हणजे अगदी आम्ही तिथे दुपारच्या वेळेला आलो असताना त्यांचा बिचाऱ्यांचा आराम चालू असेल, 2:30-3ची वेळ असावी. आणि त्याच्यामध्ये पण उठून त्यांनी त्यांच्याकडे असे थोडेसे 2 लाडू कोणीतरी आणून दिले होते, तर त्याच्यातला सुद्धा अर्धा लाडू त्यांनी आम्हाला दोघांना दिला. ते म्हणे की कोणी आला परिक्रमावासी तर इथून काहीच न खाता पिता गेला तर आम्हाला वाईट वाटेल, आणि तुमचं जर जेवण नसेल झालं तर मी जेवणसुद्धा तुमच्यासाठी बनवेल. तर त्यांच्या त्या म्हणजे एक प्रकारचा जो त्यांचा एक मानवी स्वभावाचा एक वेगळाच हे होता त्यांचा, की आता स्वयंपाक नाही आहे आणि कधीतरी कोणीतरी त्या ठिकाणी येतं, जास्ती लोकं पण येत नाहीत, त्यामुळे रोज तर अन्न बनवून ठेवणं हे शक्य नाही आहे. पण येणारे लोक जर जेवले नसतील तर त्यांच्यासाठी आत्ता पण मी बनवायची तयारी आहे असं म्हणल्यामुळे मला फार मनाला एकदम त्यांचं एकदम भावून गेला तो एक प्रकार. आणि मग मी म्हटलं नाही, हा अर्ध्या लाडूतला पण मग आम्ही थोडा तुकडा दोघांनी घेतला आणि उरलेला लाडू त्यांच्याकडे दिला. म्हटलं अजून कोणी आला तर त्यांना तुम्ही द्यायला ठेवा, असं म्हणून तो प्रसाद ग्रहण केला. आणि माझ्या मनाला वाटलं की हे असं एखादं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी असं कोणी काही देणगी वगैरे देणारं किंवा असं काही दिसत नाही आहे, कारण की अगदीच साध्या स्थितीमध्ये तो आश्रम होता. त्यामुळे त्यांना एक चांगल्या प्रकारची दान दक्षिणा देणगी असं देऊन मग मी पुढे निघाले. आणि अशी ठिकाणं जेव्हा परिक्रमेमध्ये आपल्याला दिसतात की जिथे खरंच सेवाभावी वृत्ती असते, येणारे लोक जरी कोणी अज्ञमन येत असतील किंवा नसतील पण त्यांच्याकडे तेवढं काही साधन नाही आहे किंवा जास्ती तेवढा त्यांच्याकडे पैसा कोणी देत नाही, कारण की महत्त्वाच्या मोठ्या ठिकाणांना जी नावाजलेली आहेत तिथे सगळेच दानदक्षिणा देणग्या हे सगळं देत असतं, पण अशा ठिकाणच्या लोकांना कोणी देत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि दरवर्षी परिक्रमेत असं कुठं ना कुठं आपण जेव्हा जाऊ तेव्हा त्यांना दान दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी ठरवलं की अशा ठिकाणांना तर द्यायच्याच आहेत आपल्याला देणग्या. आणि मला काही जण असे लोक पण भेटत असतात की आम्हाला अन्नदान करायचं आहे पण आम्हाला कुठे करावं हे कळत नाही, तर मग मी अशा काही ठिकाणच्या ज्या भेटी देते तर त्यांना पण मी ठरवलं की आता ह्याच्या पुढची जी परिक्रमा असेल माझी किंवा पुढचं परिभ्रमण असेल किंवा मी सेवेसाठी जाईल तर त्यावेळेला ज्या कोणाला इच्छा असेल तर त्यांनी मला संपर्क करा, आपण त्यांच्यापर्यंत अन्नदान किंवा ह्याच्यासाठीचे पैसे पोचवण्याची नक्की व्यवस्था करू. तर आता मग ते सगळं झालं आणि प्रसन्न मनाने पण तरीही भरपूर उन्हामध्ये दुपारच्या आम्ही आता पुढच्या ठिकाणाकडे निघालो. मी म्हटलं आता चांडोदला जायचं का आपल्याला, तर ते म्हणे की म्हणजे आता कारण बऱ्याच ठिकाणी उतरचढ झाल्यामुळे मला काय झालं होतं की पाठीवरची बॅग आणि 8-9 किलोचं त्याचं वजन आणि प्रत्येक वेळेला त्या गाडीवरून उतरताना पाय असा तो लांब करून उतरायचा, पुन्हा चढायचा, म्हणजे एक 7-8 वेळा माझं वर खाली करणं झालं होतं हा प्रकार आत्तापर्यंत. म्हणजे बरंच ते 4-5 वेळा तरी ती वेगवेगळी देवळं बघितली होती, उतरचढ झालेली होती. आता मी म्हटलं आता जायचं का डायरेक्ट, तर ते म्हणे नाही वाटेत अजून एक गंगेश्वर महादेव म्हणून आहे, ते मंदिर आणि तो आश्रम पण छान आहे, तो पण तुम्हाला दाखवतो. मनात म्हटलं आहे बाबाजींना किती उत्साह आहे, म्हणजे मी आता आपलं वय जे आहे त्याच्यापेक्षा यांचं 15-20 वर्ष तर जास्ती वय असेल,
आणि तरीसुद्धा ह्यांना इतका उत्साह आणि आता आपणच एवढे ढेपाळलेले आहोत. मग म्हटलं नाही, पण आपल्याकडे थोडं सामान पण आहे आणि समोरच्या व्यक्तीला कसं पटकन पाय सरळ करून उतरता येतं, मागच्या व्यक्तीला तसं उतरता येत नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, आता चला जेवढं मिळतं तेवढं बघून घेऊया. म्हणून मग आम्ही गंगेश्वर महादेवला पण गेलो. मग ते पण मंदिर वगैरे सगळं बघितलं आणि तिथे पण गंगा मातेचं, नर्मदा मैयाची अशी छोटे छोटे देवळं होते आणि तो पण आश्रम बराच मोठा दिसत होता तो पण. पण बद्रिक आश्रम जास्ती छान होता माझा. गंगनाथ महादेव. बाबा की भूमि ये है गंगनाथ महादेव. गंगा जाओ अंदर. गंगनाथ महादेवांचा पिंड आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गंगा मैया. नर्मदा माता, आमची नर्मदा माता. सूर्यनारायणांची मूर्ती, सप्त घोडे, सप्त अश्व आणि मागे सूर्य भगवान. मग हाही बघितला आणि मग तिथलं दर्शन घेऊन म्हटलं आता पुढं जायचं का. तर मग त्यांनी सांगितलं नाही नाही, वाटेत अजून एक मंदिर आहे ते पण बघूया, मग निघूया लास्ट म्हणे. आता म्हणजे त्यांचं कसं, त्यांना इतका उत्साह होता की आता शेवटी मी ढेपाळले होते पूर्ण आता, की मला आता कुठंतरी बाबा जाऊन माझी एखाद्या आश्रमात मला पडू दे बाबा, आता ते सगळं सामान उतरवू देत पाठीवरचं. पण खांदे पूर्ण गेले होते. पूर्ण वेळ म्हणजे जवळजवळ 3:30-4 वाजले होते हे सगळा प्रकार बघता बघता आणि खांदे पण दुखायला लागले होते. म्हणजे आता हे पाय दुखणं, कंबर दुखणं हा रोजचा प्रकार होताच, म्हणजे त्यात काही नाविन्य राहिलेलं नव्हतं. म्हणजे दुखणंही आता दुखतं, म्हणजे प्रचंड दुखायचं, पण ते दुखण्याची सवय झाल्यावर का आता नवीन एक दुखणं खांद्याचं अजून नको होतं. पण आता ते पण दुखायला लागले होते. त्यामुळे मी त्यांना म्हटलं आता आपण बाबाजी कोई आश्रम वगैरे जो है इधर का देख लेंगे. कारण मला माहिती नव्हतं इथे कुठला आश्रम आहे किंवा काय. मी तो गुगलवर 1-2 आश्रम पाहिले होते. तर त्याला मला असं जवळच्या भागामध्ये तिथे काहीतरी माधवनाथ आश्रमाचा काहीतरी दिसत होता. मी त्यांना म्हटलं हा आश्रम आहे का चांगला. तर ते म्हणे की हो हो चांगला आहे आश्रम, म्हणजे मागे मी एकदा आलो होतो म्हणे, तर आश्रम चांगला आहे. पण त्याच्या अगोदर म्हणे तुम्हाला हे इथे एक ऋणमुक्तेश्वर मंदिर आहे ते दाखवतो म्हणे. म्हटलं चला बाबा आता मग ते ऋणमुक्तेश्वर मंदिरला गेलो. तर आता ऋणमुक्तेश्वर मंदिरला गेलो आणि तिथून पण मैया दिसत होती समोर. आणि ते म्हणे की इथे ऋणमुक्तेश्वर मंदिर तर आहे आणि त्याच्याचबरोबर इथे त्रिवेणी संगम पण आहे. हे जास्ती लोकांना माहिती नाही म्हणे, कारण की इथे नर्मदा मैया आणि आतून जी येते ती गुप्त सरस्वती आहे आणि ओरसंग नदी, या 3 नद्यांचा संगम इथे आहे. आणि हेच ते ठिकाण आहे म्हणे की जिथे तुम्हाला एक्झॅक्टली संगम आहे तिथे म्हणून. मग आम्ही वरनं बघितलं तर ओरसंग नदी तर येताना दिसत होती, इकडून तर नर्मदा मैया होती आपली, आणि मधून जिथे आम्ही उभं होतो तर त्याच्याच खालून एक्झॅक्टली असा खडकांमधून असा थोडासा प्रवाह, अगदी थोडासा असा येत होता. तर ते म्हणले की ते गुप्त सरस्वती आहे असं म्हणतात. मग मी म्हटलं अरे वा छान आहे, म्हणजे बघायला चांगलं आहे म्हणे, आणि तुमच्यामुळे म्हटलं पाहायला पण मिळालं. आणि मग तिथे मला 2 मराठी परिक्रमावासी पण भेटले त्या ऋणमुक्तेश्वरच्या इथे. तिथे पण एक छोटासा आश्रम होता. मग ते लोक पण म्हणले की इथे चांगला म्हणे. उद्या आता दुसरा दिवस होता, ते म्हणजे रामजन्मभूमीचा तो दिवस होता, म्हणजे ज्या दिवशी भगवान प्रभू रामांची
अयोध्येमध्ये प्रतिष्ठापना होणार होती दुसऱ्या दिवशी, तो दिवस होता. आणि तो दुपारच्या वेळेला 11:25 की 11:29 असा काहीतरी तो मुहूर्त ठेवला होता आणि त्या दरम्यानमध्ये अर्धकुंभ असतो. तर कुबेर भंडारीच्या जवळ कर्नाली म्हणून भाग आहे, तर इथे पण तो कुंभाचं स्नान वगैरे होतं. आणि तर ते जे दोघं परिक्रमावासी होते त्याच्यातले एक जण मला सांगत होते की ते आज तर म्हणे एकादशी आहे आणि ते उद्या कुंभ वगैरे आहे तो, तर त्या दरम्यानमध्ये तर म्हणजे ते आहे, तर तुम्ही अवश्य स्नान करा. आता त्यांना हो म्हटलं. आता ते मला तर कदाचित शक्य झालं नसतं, कारण की त्या गर्दीमध्ये जाऊन तिथे एवढ्या लोकांच्यामध्ये मैयावर किंवा त्या ह्याच्यात स्नान करणं कदाचित कठीण झालं असतं. तर मी म्हटलं ठीक आहे, बघू जसं मैयाची इच्छा, असं मी म्हटलं. आणि आम्ही मग तिकडनं नमस्कार करून नर्मदेहर करून निघालो. चांदूर इथलं ऋणमुक्तेश्वर शंकराचं मंदिर आहे. मग येताना खाली जसं उतरलो तिथनं, तसे बाबाजी मला म्हणले की वो तो कल का कल देखा जाएगा, आज भी एकादश है, तो एकादश को भी स्नान का बहुत महात्म्य है, तो आपने भी करना चाहिए था इधर तो. मग म्हटलं आता ते कसं काय शक्य आहे. तर ते म्हणे की ठीक है, अभी तो मैं इतना दूर आया हूँ, तो मैं थोड़ा सा त्रिवेणी संगम का थोड़ा सा कर लेता हूँ अपने ऊपर, ऐसे ऐसे छिड़क के स्नान हो जाएगा मेरा. मग ते इतकं खोल आणि घसरडी वाट होती तिथनं. तर मी म्हटलं बाबाजी ये तो बहुत कठीण लग रहा है रास्ता. मतलब तो दिसायला खूप म्हणजे असं खूप खोल असं होतं असं नाही, पण ते घसरड खूप होतं तिथनं. मी म्हटलं माझ्या बुटांनी तर मी नक्की घसरेल, कारण की मला माहिती होती ह्याच्या अगोदर जेव्हा अशा त्या वाटा जेव्हा अशा कोरड्या मातीच्या असतात तेव्हा त्याच्यावरनं मी 2-4 वेळा आपटा खाल्ला होता तिथनं. त्यामुळे ह्यांना म्हटलं की बाबाजी बहुत गहरा भी है और थोड़ा खतरनाक भी लग रहा है. ते म्हणे नहीं नहीं हमको आदत है, मैं जाऊंगा. मग ते त्या वाटेने अशा अवघड रस्त्याने उतरून गेले आणि तिकडे मैयाचं आणि ते जो त्रिवेणी संगमाचं पात्र होतं तिकडनं असं असं पाणी डोक्यावर टाकलं आणि मग हा मैयाला नमस्कार वगैरे केला. आणि मग म्हणले तेवढ्यात काय झालं की त्यांना असं काहीतरी डोक्यामध्ये आलं, तर ते इकडे तिकडे बघायला लागले. तर एक अशी बोट तिकडे जवळ आली, येतच होती म्हणजे ती, तर ती जवळ आली. तर हे म्हणे की बोटीवाल्याला की तुमच्याकडे काही भांडं आहे का. तर मग त्यांनी एक चौकोनी डब्बा काहीतरी होता त्याच्यातला दिला. मग ह्यांनी बाबाजींनी काय केलं, तर चौकोनी डब्यामध्ये पाणी भरून घेतलं आणि ते तेवढ्या अवघड वाटेनं ते पाणी घेऊन वर आले आणि मला म्हणले मैया जी ये पानी लाया है, अभी इसका आप थोड़ा सा ऐसे ऊपर आपको छिड़क के आप स्नान कर लो. मी म्हटलं काय बाबा मैयाचं, म्हणजे मला पण तिथे त्या त्रिवेणी संगमात स्नान व्हावं म्हणून या बाबाजी तिथे एवढ्या अवघड रस्त्याने गेले. आणि नुसतं गेले नाही, मी काही त्यांना एक शब्दानी पण बोलले नव्हते की माझ्यासाठी पाणी आणा किंवा काय अशी, म्हणजे माझी डोक्यात इच्छासुद्धा आलेली नव्हती माझ्या, पण ते त्यांना करवून घ्यायचं होतं. त्यामुळे त्यांनी त्या डब्यामध्ये पाणी आणलं. मग मी डोक्यावर टाकलं, पहिले थोडंसं तीर्थ त्याचं प्राशन केलं, कारण की त्रिवेणी संगम आहे, आपल्याला सरस्वती नदी फारशी कधीच कुठे पाहायला मिळत नाही, त्यामुळे ते अगदी भक्तिभावाने प्राशन केलं. मग डोक्यावर घातलं, हात पाय आणि पावलं असं सगळ्यांवर ते पाणी घालून आपण स्नान झालं आहे असं समजलं. नर्मदा मैयाला मनापासून नमस्कार केला, या तिन्ही नद्यांना नमस्कार केला आणि ज्या बाबाजींनी ते पाणी आणून दिलं आणि ते नावाडी, या सर्वांचे पण आभार मानले. आणि मग ते झाल्यानंतर मग आता आम्ही पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर म्हटलं झालं का आता सगळं तुमचं दाखवून मला. म्हटलं आता माझ्या पाठीवरचं ओझं इतकं झालेलं आहे की माझे खांदे खूप दुखतात आहेत, तर त्यामुळे तर ते म्हणे आपण एक गावामध्ये जाऊन आता गावातला नदीचा किनारा म्हणजे घाट वगैरे बघूया आणि मी तुम्हाला ते जुनं सगळं दाखवतो. म्हटलं बाबाजी आप मतलब दिखाएंगे मुझे वो तो ठीक है, लेकिन अभी मेरे कंधे में इतना दर्द हो रहा है, तो मुझे अभी आश्रम ही जाना है म्हणून. मग ते म्हणे ठीक आहे, मग तुमचा आश्रम कुठला म्हणतात तुम्ही, माधवनाथ का, आपण चक्कर मारून बघू म्हणे तिथे काय व्यवस्था आहे काय नाही. आता या आश्रमात संध्याकाळी काय काय झालं
हे आपण बघणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नर्मदे हर. आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपण माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा.